नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य किंवा विकॉम, प्रकरण 3, भांडवलीकरण आणि भांडवल संरचना. मागील लेक्चरमध्ये भांडवल संरचनेचा अर्थ, भांडवल संरचनेच्या व्याख्या, त्याचबरोबर भांडवल संरचनेवर परिणाम करणारे अंतर्गत घटक आणि बाह्य घटक याचा अभ्यास आपण यामध्ये केला होता. त्यानंतर तिसरा जो घटक आहे सर्वसाधारण घटक, याचा आपण अभ्यास करूया. यामध्ये कंपनीचं स्वरूप, खाजगी कंपन्यांमध्ये नियंत्रण या घटकाला जास्त महत्त्व असतं, तर संयुक्त भांडवली संस्थांमध्ये खर्च हा घटक महत्त्वाचा ठरतो. म्हणजे सर्वसाधारणपणे कंपनीचं स्वरूप कसं आहे, खाजगी कंपन्यांमध्ये नियंत्रण जे आहे भांडवलाचं या घटकाला महत्त्व आहे, तर संयुक्त भांडवली संस्थांमध्ये खर्च हा घटक महत्त्वाचा असतो. म्हणजे कंपनीचं स्वरूप खाजगी असेल तर पैशावर नियंत्रण ठेवलं जातं. कंपनीचं स्वरूप संयुक्त भांडवली असेल, अनेक लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था, याला आपण संयुक्त भांडवली संस्था किंवा जॉईंट व्हेंचर असं आपण म्हणतो, किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये एकापेक्षा जास्त कंपन्या देखील एकत्र आलेल्या असतात. यामध्ये खर्च हा घटक महत्त्वाचा असतो. दुसरं, कंपनीची वैशिष्ट्य. कंपनीचे वय, आकारमान, बाजारातील पत आदी घटकांची भांडवल रचनेमध्ये महत्त्वाची भूमिका असते. बाजारात चांगली पत असलेल्या कंपनीला आपल्या पसंतीच्या स्रोतामधून भांडवल उभारणं शक्य असतं, परंतु फारशी पत नसलेल्या कंपनीपुढे विशेष पर्याय नसतो. बाजारामध्ये कंपनीची पत निर्माण करणं हा भांडवल बाजारामधून भांडवल उभारण्यासाठी निर्माण केला गेलेला सर्वात महत्त्वाचा घटक असतो. कंपनीचं वय, आकारमान, बाजारातील पत आदी घटकांची भांडवल रचनेमध्ये महत्त्वाची भूमिका असते. बाजारात चांगली पत असलेल्या कंपनीला आपल्या पसंतीच्या स्रोतामधून भांडवल उभारणं शक्य असतं. ज्या कंपनीची भाग बाजारामध्ये किंवा भांडवल बाजारामध्ये चांगली पत आहे, अशी कंपनी तिला पाहिजे त्या स्रोतामधून भांडवल उभारणी करू शकते. परंतु फारशी पत नसलेल्या कंपन्यांना विशेष असे पर्याय नसतात. ज्या कंपनीचे बाजारपेठेमध्ये पत खालावलेले आहे त्यांना विशेष असे पर्याय या ठिकाणी नसतात. त्यानंतर तिसरा घटक आहे व्यवस्थापनाची प्रवृत्ती. जर व्यवस्थापनाची प्रवृत्ती फारच पारंपरिक असेल तर नियंत्रण या घटकाला भांडवल उभारणीच्या निर्णयामध्ये महत्त्व प्राप्त होते. व्यवस्थापनाचे धोरण उदार असते तेव्हा निधी उभारणीचा खर्च हा घटक महत्त्वाचा ठरतो. जर व्यवस्थापनाची प्रवृत्ती फारच पारंपरिक असेल तर नियंत्रण या घटकाला भांडवल उभारणीच्या निर्णयामध्ये महत्त्व प्राप्त होतं. व्यवस्थापनाचे धोरण जर उदार असेल तेव्हा निधी उभारणीचा खर्च हा घटक महत्त्वाचा ठरतो. म्हणजे व्यवस्थापनाची जी काही भांडवल उभारण्याची जी प्रवृत्ती जी आहे ही पारंपरिक असेल तर नियंत्रण या घटकाला भांडवल उभारणीच्या निर्णयामध्ये महत्त्व प्राप्त होतं. व्यवस्थापनाचे धोरण जर उदार असेल तेव्हा निधी उभारणीचा खर्च हा घटक महत्त्वाचा असतो. म्हणजे व्यवस्थापनाची प्रवृत्ती कशा स्वरूपाची आहे. व्यवस्थापन जर पारंपरिक स्वरूपाचं जर असेल तर स्वतः निर्णय घेतं. त्यांचं धोरण जर उदार जर असेल तर खर्च या घटकाचा विचार करून भांडवल उभारणी केली जाते. यानंतर पुढील मुद्दा आहे भांडवल संरचना किंवा भांडवल संरचनेची तत्त्वे. भांडवलाचं स्वरूप आणि उत्पन्न
यावर भांडवल रचना आधारित असते. साधारणपणे भांडवल संरचना ठरवताना पुढील प्रकारच्या रचना विचारात घेतल्या जातात. केवळ सामान्य भागांच्या माध्यमातून भांडवलाची निर्मिती. केवळ सामान्य भाग, प्राधान्य भाग यामधून भांडवल निर्मिती. समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि बॉन्ड्स यामधून भांडवल निर्मिती. म्हणजे 3 प्रकारच्या रचना या ठिकाणी असतात. सामान्य भाग ही पहिली रचना. दुसरी रचना सामान्य भाग, प्राधान्य भाग. प्राधान्य भाग म्हणजेच अग्रहक्क भाग. तिसरी रचना समभाग किंवा सामान्य भाग, अग्रहक्क भाग आणि बॉन्ड्स. बॉन्ड्स म्हणजेच कर्ज रोखे या माध्यमातून भांडवल निर्मिती. या मार्गांचा एकत्रित उपयोग करून भांडवलाची उभारणी विविध पर्यायी माध्यमे अथवा संच विचारात घेऊन संस्थेस उपयुक्त ठरेल अशा मार्गाची निवड करण्यात येते. मात्र एखादा पर्याय अंतिमता निश्चित करताना काही मार्गदर्शक तत्वे ध्यानात घेतली जातात. म्हणजे भांडवलाची उभारणी करत असताना विविध पर्यायी माध्यमे अथवा संच विचारात घेऊन संस्थेस उपयुक्त ठरेल अशा मार्गांची निवड करण्यात येते. मात्र एखादा पर्याय अंतिमता निश्चित करताना काही मार्गदर्शक तत्वे यामध्ये ध्यानात घ्यावे लागतात. पहिलं तत्व आहे खर्चाचे तत्व. भांडवल निर्मिती करताना किंवा भांडवल उभारणी करताना निर्मिती खर्च पर्यायी मार्गाची निवड ठरवताना विशिष्ट मर्यादेतच राहावयास पाहिजे असे हे तत्व सांगते. म्हणजे तुम्हाला भांडवल उभारणी किंवा निर्मिती खर्च जेव्हा तुम्हाला करायचा आहे तेव्हा पर्यायी मार्गाची निवड ठरवताना विशिष्ट मर्यादेतच तुम्हाला खर्च करता येईल. भांडवल निर्मितीसाठी करावा लागणारा खर्च विशिष्ट पातळीवर रोखून धरत असताना भांडवलावरील लाभाचं प्रमाण मात्र समाधानकारक असलं पाहिजे. तुम्हाला ज्या दराने भांडवल उभारणी करायची आहे, जो दर तुम्ही निश्चित केलेला आहे त्या दराने तुम्ही भांडवल उभारणी करू शकता. त्याचप्रमाणे या भांडवलापासून मिळणारा जो लाभाचं जे प्रमाण जे आहे हे मात्र समाधानकारक असलं पाहिजे. कर्जरूपी भांडवल आणि भागस्वरूपी भांडवल याचा विचार करताना कर्जावर व्याज रूपाने काय किंमत मोजावी लागेल याचाही विचार केला पाहिजे. तसेच भाग भांडवलावर द्यावे लागणारे लाभांशाचे प्रमाण सुद्धा ध्यानात घेतले पाहिजे. तुम्हाला कर्जरूपी भांडवल घ्यायचं आहे, भागरूपी भांडवल घ्यायचं आहे, तर या भांडवलापासून मिळणारा परतावा आणि या भांडवलावर करावा लागणारा खर्च याचा विचार करूनच किंवा याचं नियोजन करून याचा अभ्यास करूनच भांडवल उभारणी करणं कंपनीच्या दृष्टीनं हितकारक असतं. त्यानंतर धोक्याचे तत्व. भांडवल रचनेचे नेमके स्वरूप ठरवताना धोक्याचे तत्व विचारात घ्यावे लागते. भाग भांडवल स्वरूपात भांडवल उभारताना धोका जास्त असतो. ज्यावेळेस तुम्हाला भांडवल रचनेचं नेमकं स्वरूप ठरवायचं आहे तेव्हा धोक्याचं तत्व विचारात घ्यावं लागतं. भाग भांडवल स्वरूपात जर तुम्हाला भांडवल उभारायचं असेल तर धोका जास्त नसतो. कर्जरोखे विक्री करून भांडवल उभा करायचं असेल तर अनिश्चिततेचा धोका असतो. गुंतवणूकदार सुद्धा भांडवलावर परतीचं प्रमाण किती राहील, त्यात सातत्य किती असेल या निकषाचा आधार घेतात. कर्जरूपी भांडवल उभारताना परतफेड करावयाचे हप्ते आणि ठराविक कालावधीत द्यावयाचे व्याज या संदर्भात धोका ध्यानात घ्यावा लागतो. कर्जाचे हप्ते परतफेड करताना जर अनियमितपणा उद्भवला तर कंपनीची प्रतिष्ठा, नावलौकिक या गोष्टींना धोका निर्माण होतो. म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने भांडवल उभारत आहात त्या भांडवलाच्या मार्गातील धोकाही तितकाच महत्त्वाचा आहे. समभाग भांडवल उभारणीमध्ये धोका नसतो, कारण समहक्क भाग भांडवल जे आहे यातील जे भांडवल आहे हे कंपनीला कंपनीच्या
शेवटच्या टप्प्यापर्यंत कंपनीच्या आयुष्यामध्ये परत करायचं नसतं. परंतु कंपनीला नफा जर झाला तर मात्र ह्या भागभांडवलाला लाभांश द्यावा लागतो. तसा तुलनात्मकदृष्ट्या भारताच्या बाबतीमध्ये जे विचार जर केला तर आमच्याकडे सांगताना अतिशय दुर्दैव वाटतं. आमच्या कंपन्या नफ्यातच नाही आहे. काय कारण आहे, त्यांना का नफा मिळत नाही? अतिशय बोटावर मोजण्यासारख्या कंपन्या लाभांश देतात. तसं जर तुम्ही कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल जर गोळा केलं तिथं अनिश्चिततेचा धोका असतो. जर कर्ज घेऊन भांडवल उभारलं तर कर्जावरचं व्याज आणि मुद्दल वेळेवर परत गेली पाहिजे. नाहीतर मग हप्ते थकले किंवा व्याजदर कंपनी वेळेवर जर भरू शकली नाही तर कंपनीची बाजारातील पत जी आहे कमी होते. त्यामुळे भांडवल उभारणी करत असताना कमी धोका, जास्त परतावा व अनिश्चितता नसेल अशा मार्गांचा अवलंब करून कंपनीने भांडवलाची उभारणी करावी. तिसरं तत्व आहे नियंत्रणाचं तत्व. वित्तीय नियंत्रण किती प्रमाणात आणि कसे राखता येईल हे वित्तीय व्यवस्थापनात सुसूत्रता असेल किंवा नाही याचा विचारही भांडवल रचनेचा एखादा पर्याय निवडताना करावा लागतो. कंपनीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणावर अनठायी स्वरूपाचा ताण निर्माण होण्याची शक्यता असेल तर प्राधान्य भागांची विक्री करून वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य घेऊन भांडवल गोळा करणे पुष्कळदा व्यवहार्य समजले जाते. भांडवल उभारणी करत असताना कंपनीचं स्वतःवरील जे नियंत्रण आहे हे धोक्यामध्ये येणार नाही याचाही विचार करावा लागतो. वित्तीय व्यवस्थापनात जर सुसूत्रता राहिली तर भांडवल निवडताना किंवा भांडवल संरचनेचा विचार करताना कंपनीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणावर अनठायी स्वरूपाचा ताण निर्माण होण्याची शक्यता असते. प्राधान्य भागांची विक्री करून वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य घेऊन भांडवल गोळा करणे पुष्कळदा व्यवहार्य समजले जाते. जे काही प्राधान्य जे भाग आहे या प्राधान्य भागांची विक्री करून वित्तीय संस्थांकडून प्राधान्य भाग म्हणजेच थोडक्यामध्ये जे आपण अग्रहक्क भाग आहे यांची विक्री करून वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य घेऊन भांडवल गोळा करणं पुष्कळदा व्यवहार्य असतं. अग्रहक्क भागधारकांना देखील विशिष्ट दराने लाभांश द्यावा लागतो. अग्रहक्क भागांचे जे काही प्रकार आहेत आपण शेवटच्या प्रकरणामध्ये बघणार आहोतच. किंवा प्राधान्य अग्रहक्क भाग आहेत यापैकी बऱ्याचशा भागधारकांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे कंपनीवर त्यांचं कंट्रोल निर्माण होऊ शकत नाही. कर्जरूपी भांडवलाचं व्याज आणि मुद्दल जर वेळेवर जर परत जर केली तर त्यांचा देखील कंपनीच्या संपत्तीवर जो हस्तक्षेप आहे तो निर्माण होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं तत्व आहे लवचिकता तत्व. भांडवल निर्माण करावयाच्या मार्गाची निवड अत्यंत चोखंदळपणे केली पाहिजे. पण त्याचबरोबर अशी निवड चाकोरीबद्ध विशिष्ट चौकटीत असू नये. कालमानानुसार भांडवल निर्माण करण्याचे पर्यायी मार्गसुद्धा वापरले पाहिजे. व्यवसायाची वाढ विस्तार होत असताना वैविध्यता आणताना आर्थिक नियोजन लवचिक स्वरूपाचं असलं पाहिजे. भांडवल निर्माण करावयाची मार्गाची निवड करताना अत्यंत चोखंदळपणे भांडवल निर्माण केलं पाहिजे. पण त्याचबरोबर अशी निवड करताना चाकोरीबद्ध किंवा विशिष्ट चौकट तयार करून ठेवणे. कालमानानुसार भांडवल निर्माण करण्याचे जे पर्याय आहे यामध्ये बदल करता आला पाहिजे. व्यवसायाची वाढ विस्तार होत असताना भांडवल उभारणीमध्ये वैविध्यता आणणं, आर्थिक नियोजन स्वरूप लवचिक बनवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे भांडवल उभारणीचं विशिष्ट प्रकारची जी चौकट आहे की ह्याच मार्गाने कंपनीला भांडवल उभारायचं आहे, अशा प्रकारची चौकट जी आहे यामध्ये
कंपनीचं स्वरूप, बाजारपेठेतील स्वरूप, भांडवल प्राप्तीचं स्वरूप, भांडवल बाजारातील तेजी मंदीचे चक्र यानुसार यामध्ये लवचिकता निर्माण करणं हे भांडवल संरचनेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 5वं तत्व आहे सोपेपणाचं तत्व. भांडवलाची रचना सोपी आणि सुटसुटीत असावी. जे काही तुम्हाला भांडवल उभारायचं आहे ती रचना सोपी आणि सुटसुटीत असावी. एकाच वेळी विविध स्वरूपाच्या प्रतिभूतींच्या मार्गाने भांडवल प्राप्त व्हावं यासाठी उपलब्ध केल्या जाऊ नये. म्हणजे अनेक ह्याच मार्गाने भांडवल उभारलं जाईल किंवा अनेक प्रकारच्या प्रतिभूतींच्या माध्यमातून भांडवल उभारलं जाईल अशा प्रकारची रचना नसावी. भांडवल रचना ज्यामुळे गुंतागुंतीची होणार नाही, एकाच वेळी कंपनीवर विविध बंधन निर्माण होणार नाही याचा देखील विचार केला पाहिजे. एकाच वेळी कंपनीवर विभिन्न प्रकारची बंधन निर्माण होऊ नये. भांडवल निर्मितीचा आकृतिबंध सोपा आणि सुटसुटीत असावा. व्यवस्थापनाशी संबंधित सर्वांना त्याचं आकलन होणं, त्याचे नीटपणाने कार्यवाही होणं शक्य बनतं. जे कंपनीला ज्या मार्गांचा अवलंब करून भांडवल उभारायचं आहे या मार्गांचा अवलंब करत असताना लवचिकतेपणामध्ये आपण म्हटलंच आहे की विशिष्ट जी चौकट आहे ती बाजूला करून सोप्या आणि सुटसुटीत मार्गाने भांडवल उभारणी करावी. ही भांडवल उभारणी करत असताना अनेक मार्गाने भांडवल उभारून कंपनीच्या वित्तीय स्थितीमध्ये गोंधळ निर्माण न करता जे मार्ग सोपे आहेत, ज्या मार्गाने भांडवल उभारण्यासाठी खर्चही कमी येतो आणि कंपनीच्या आवश्यकतेप्रमाणे त्वरित भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी होते किंवा ज्या वित्तीय संस्थांच्या अटी शिथिल आहेत, अतिशय जाचक नाही, अशा प्रकारे सोपे तत्व ज्या वित्तीय संस्थांचे आहे अशा संस्थांकडून भांडवल उभारणीचा प्रयत्न हा कंपनीच्या मार्फत केला जाणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वं तत्व रोख प्रदाता तत्व. कर्ज, त्यावरील लाभ ज्याला आपण व्याज असं आपण म्हणतो, भागांवरील लाभांश, कर्जाचे हप्ते, परतफेडीचे भागभांडवल या सर्व देण्यांची वेळच्या वेळी परतफेड व्हायला हवी. जे कंपनी ज्या मार्गाने भांडवल घेते, कर्ज आणि कर्जावरील व्याज, भागांवरील लाभांश, कर्जाचे हप्ते, काही भांडवल हे परतफेडीच्या अटीनुसार कंपनीनं उभारलेलं असतं. अशा भांडवलाची वेळच्या वेळी परतफेड यासाठी संस्थेकडे पुरेसा निधी उपलब्ध असला पाहिजे. यालाच वित्तीय रचनेतील रोख प्रदाता असं म्हटलं जातं. म्हणजे रोख प्रदाता तत्वाअंतर्गत कंपनीनं ज्या ज्या मार्गाने भांडवल उभारणी केलेली आहे त्या मार्गाने संबंधित लोकांचं जे काही भांडवल आहे ते वेळेवर परत करणं याला आपण रोख प्रदाता तत्व असं या ठिकाणी म्हणतो. संस्थेत रोखनिधींचं प्रमाण सदोदित योग्य पातळीवर असलं पाहिजे. रोखनिधींचं प्रमाण आहे योग्य पातळीवर ठेवणं, त्यामुळे देणी परत करण्याची वेळ येताच अर्थपुरवठा उपलब्ध असेल. ज्यावेळेस कंपनीला देणी परत करायची आहे तेव्हा कंपनीकडे अर्थपुरवठा उपलब्ध असेल. यासाठी काही कंपन्या राखीव निधी निर्माण करतात. राखीव निधीच्या माध्यमातून जो काही भांडवलाचा जो परतावा जो आहे हा देण्याच्या तरतुदी कंपन्या करतात. म्हणजे रोख प्रदाता तत्वाअंतर्गत कंपनीचा जो वित्तीय विभाग आहे या वित्तीय विभागाने कंपनीची रोख प्रदाता टिकून राहण्यासाठी राखीव निधीच्या माध्यमातून, विक्रीच्या माध्यमातून किंवा कर्ज देण्यासाठी कर्ज उभारणीच्या माध्यमातून अशा प्रकारची धोरणं रोख प्रदाता तत्वाअंतर्गत निर्माण करून वित्तीय तरलता कंपनीची धोक्यामध्ये जाणार नाही याची काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर लाभाचे तत्व.
भांडवल रचनेमधील हे आणखी एक महत्त्वाचं तत्व आहे. धोक्याचं प्रमाण आणि लाभाचं प्रमाण यामध्ये परस्पर सुसूत्रता अत्यंत महत्त्वाची असते. दीर्घकाळापर्यंत गुंतवणुकीवर मिळणारे लाभ स्थिर स्वरूपाचे असावेत असे हे तत्व सांगतं. म्हणजे भांडवल रचनेमध्ये धोक्याचं प्रमाण आणि लाभाचं प्रमाण यामध्ये सुसूत्रता निर्माण करणं, दीर्घकाळापर्यंत गुंतवणुकीवर मिळणारे लाभ स्थिर स्वरूपाचे असावेत असे हे तत्व आहे. म्हणजे या माध्यमातून लाभप्रदाता जी आहे ही धोक्यामध्ये येणार नाही. दोन प्रकारे, ज्या हेतूसाठी कंपनीनं कर्ज घेतलेलं आहे किंवा कर्जाची उभारणी केलेली आहे, भांडवलाची उभारणी केलेली आहे, त्यापासून कंपनीला अपेक्षित लाभ मिळणं, आणि ज्या कर्जदाराकडून कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची परतफेड आणि भागधारकांना लाभांश देणं, या दोन्ही मार्गाने कंपनीची लाभप्रदता ही टिकून राहील याचा प्रयत्न वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून केला गेला पाहिजे. राहिलेला भाग पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.